तर आज ना मी अशा किल्ल्यावर गेलतो का नाही जिथं आपला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला बरं का. तर नमस्कार म्हणलो पब्लिक. तर भाऊनो आज मी जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ ते म्हणजे किल्ले पुरंदर. मी काय एकटा नव्हतो बरं का, माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली होती. म्हणलो पुण्याहून 41 किलोमीटर अंतरावर असलेला पुरंदर किल्ला आहे बरं का. मग आम्ही काहीच वेळामध्ये आलो किल्ल्यावर. तर भाऊनो तुम्हाला इथे यायचं म्हणलं तुम्हाला आधार कार्ड सोबत घेऊन लागते बरं का, कारण इथं आर्मीचं गेट आहे. तुम्हाला आधार कार्ड दाखवल्याशिवाय मध्ये एंट्री भेटत नाही. मध्ये आले की तुम्हाला असे 2 पाण्याचे तलाव बघायला भेटतील. आणि ही आहे पुरंदर किल्ल्याचा बिनी दरवाजा. आणि या दरवाजाच्या साईडला असलेला इंग्रजांच्या काळातला चर्च आहे म्हणून. आणि ही पुतळा आहे वीर मुराळबाजी देशपांडे. आणि या किल्ल्यावर काही मंदिरं पण आहेत बरं का. आणि ही एकदम महादेवाचं जुनं मंदिर आहे बरं का. मग आम्ही सगळ्यांनी मध्ये जाऊन दर्शन घेतलं. आणि या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पण एकदम भारी होता बरं का. मग आम्ही सगळ्या महाराजांच्या पाया पडून छत्रपती संभाजी महाराजांच्या वंदनस्थळ मध्ये गेलो. तर भाऊनो ह्याच किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या वंदनस्थळ मध्ये काही तलवारी काही भाले देखील आहेत बरं का. आणि प्रत्येक किल्ल्याची माहिती देखील आहे बरं का. जर कुणी या पुरंदर किल्ल्यावर आल्यावर एकदा वंदनस्थळ मध्ये येऊन नक्की बघा. तर भाऊनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. येतो बरं का.